Students, today we are going to learn 2.6 Money. Money by William Davis is about the importance we give to possessing money, and the poet trampled around the UK and the USA and experienced life in the simplest form. Then he settled in UK and wrote poetry. The poem helps us to look at money and how it is connected to true happiness and false friends. So here is the explanation about tells us about look at the money and how it is connected true happiness and false friends. On the page number 121 you can see icebreaker activity, and first discuss in the class about importance of money. So, money is used as capital in business. It is used by traders to fill up stocks. It is used by the common man for buying essential necessities, and everyone uses money for paying transport, fare and food bills, wages and so on. So here is the importance of money. म्हणजे पैशाचे जे महत्त्व आहे ते आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमधून दिसतात. सो डिस्कस इन युअर क्लास. सेकंड, कंप्लीट द वेब. मनी स्पेंट ॲज अ judiciously. So donation for the poor and needy. Second, we call as a to support fine arts, crafts like music, traditional art forms. We used to help women set up small business and paying fees for bright students who are economically backward. आता जे विद्यार्थी हुशार असतात पण त्यांच्यासाठी काय असतं, पेईंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात त्यांना शिकण्यासाठी सवलत दिली जाते. यूज टू हेल्प वुमन सेट अप स्मॉल बिझनेस. एखाद्या व्यक्तीला एखादा स्मॉल बिझनेस आहे ते करण्यासाठी त्याला मदत केली जाते, त्याला थोडीफार रक्कम दिली जाते. सो डोनेशन फॉर पुअर अँड नीडी. एखादा व्यक्ती गरजू असेल तर त्याला डोनेशन दिलं जातं किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला ज्याला खूप गरज आहे त्याला. सो पेईंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड. डोनेशन फॉर poor and the needy, and to support fine arts, crafts like music, traditional art forms, and last one is used to help women set up small business. एखाद्या वुमेनला सुद्धा आपण छोटासा जो उद्योग आहे लघुउद्योग घरी काढण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, मदत करू शकतो. थर्ड, मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड्स. You observe your friends and make a list of good quality your friends. तुमच्या ज्या फ्रेंड्सच्या चांगल्या क्वालिटीज आहेत त्या तुम्ही त्याची यादी करू शकता. सो फर्स्ट इज काम अँड गुड टेम्पर्ड ॲट ऑल टाईम. लिसन केअरफुली अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक ऑल्सो. So which persons are calm and good tempered at all time? They are the good quality. This is the good qualities of your friend. जो व्यक्ती तुमचा एखादा फ्रेंड असेल तो खूप शांत असेल, गुड टेम्पर्ड म्हणजे त्याला कधीही जास्तीत जास्त राग येत नाही, तो शांत असेल तर तो नेहमी त्याच्यामध्ये ही काय आहे, एक चांगली क्वालिटीज आहे. हेल्पफुल अँड कन्सर्न विथ एनीवन इन ट्रबल. एखादा व्यक्ती जर तो कठीण पेच प्रसंगामध्ये असेल तर त्याला मदत करण्याची वृत्ती जर त्याच्यामध्ये असेल तर ती कशामध्ये मोजता येते आपल्याला, इन युअर गुड क्वालिटीज. क्विक टू इंटरवेन, काम डाऊन एनी सिच्युएशन दॅट कुड बिकम अनप्लिजंट. सो काम डाऊन एनी सिच्युएशन दिस बिकम ॲज अ अनप्लिजंट. नॉट इन दिस वे we call as a calm, good tempered, helpful, quick, intervene, and last one is very simple and down to earth in spite of coming from
and extremely wealthy backward. So down to earth in spite of coming from an extremely wealthy to background. 4. Share your views on money is the root of all evils. Share your views on money is the root of all evils. म्हणजे पैसा जो आहे तो प्रत्येक वाईट मार्गाचं एक म्हणजे मार्ग एक्झाम्पल दिलेलं बघा. मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा जो आहे तो प्रत्येक गुन्हेगाराला एक रस्ता आहे आणि ते सांगण्याचं काम जे आहे ते आपल्याला ह्या पोएममधून लक्षात येत आहे. सो मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. तर याच्यामध्ये काही पॉईंट्स आपल्याला कव्हर करता येतील बघा. मनी इज अ रिसोर्स. रिसोर्सेस शुड बी अवेलेबल यूज्ड इन टाइम्स ऑफ नीड. मनी काय आहे? रिसोर्स आहे. आणि रिसोर्सेस कसे असले पाहिजे? अवेलेबल्स कशासाठी? टाइम्स ऑफ नीड, गरजेनुसार. म्हणजे जर समजा आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल तर त्याला सुद्धा काय गरज आहे? कशाची गरज आहे? मनी. सो मनी इज अक्युम्युलेटेड बाय फ्यू पीपल्स अँड अदर्स इन नीड आर deprived. Some people are not paid fully. Workers are paid so less for their times and energy. तर एक जे काम आहे ते आपणच करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काही वर्कर लावून जर ते काम केलं म्हणजे त्याला पैसे देऊन जर ते काम केले तर ते काम जे आहे ते चांगल्या रीतीने होते, चांगल्या तऱ्हेने पार पडते. सो मनी इज अक्युम्युलेटेड बाय फ्यू पीपल्स others in need are deprived. Some people are not paid fully. Workers are paid less for their time and energy. Employers get profit imbalance of resources. तर एम्प्लॉयरला काय होतं? जे प्रॉफिट जे आहे ते इम्बॅलन्स रिसोर्सेस होतं. सो इम्बॅलन्स इन वेल्थ कॉजेस discontent among disadvantaged sections of society. So crime increases. How haves are targeted by have-nots. So normal life become unstable. त्याच्यामुळे काय होते? जी नॉर्मल जी लाईफ आहे ती आपली अनस्टेबल होते. Accumulation of money causes this upset in society. So important resource becomes reason for evil. So normal life becomes unstable. Haves are targeted by have-nots, and so important sources becomes reason for your evil. Do you lend money to your friend? This question, do you lend money to your friend? So give reason. जर तुम्ही यस असेल तर कशासाठी, और नो असेल तर का नाही. सो बघा, ही अर्शी यस असेल तर आपण असं म्हणू शकतो बघा, ही और शी कम्स फ्रॉम अन इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेजेस बॅकग्राऊंड. आर्थिकदृष्ट्या जी तिची परिस्थिती आहे ती कमी आहे. फॉर हर एज्युकेशन ऑल्सो. नेक्स्ट नो असेल तर आय नो दॅट शी गेट्स इनफ मनी टू स्पेंड. आणि आपल्याला जर माहीत असेल की तिच्याजवळ पुरेसे पैसे आहेत त्याच्यासाठी म्हणूनसुद्धा आपण टू यू लेंड नॉट मनी टू युअर फ्रेंड. मग एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता बघा. जर आपल्याला फ्रेंड्सला खूप गरज असेल तर आपल्याला माहीत असते तिची परिस्थिती कशी आहे, त्यानुसार आपण तिला मदत करत असतो. आणि हे पण माहीत असेल की तिच्याजवळ जे आहे ते तिला पुरेसं आहे, ती कशी ॲडजस्ट करू शकते, तर आपण नाही दिलं तरी तिथे चालू शकतं. त्यावेळेस आपण तिला काही करू शकत नाही, देत नाही. ही शी इज अ व्हेरी ब्राईट स्टुडंट hopes to study well and find employment. So even when he or she is very bright student, so hopes to study well and find employment. And second, no, he or she wastes times at movies and malls. जर एखादा व्यक्ती आपल्याकडून पैसे घेत काहीतरी उधळपट्टी करत असेल तर आपण त्याला पैसे देईल का? नाही. सो शी वेट्स और ही वेस्ट टाइम ॲट मूवीज अँड मॉल्स. He or she
विल फॉल सिक इफ शी डज नॉट हॅव गुड नरिशमेंट. एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल आणि त्याच्याजवळ पुरेसे पैसे नसतील तर आपण त्याला मदत करू शकतो. आणि त्याच्या विरोधी ही ऑर शी हॅज नो इंटेन्शन ऑफ रिटर्निंग बॉरोड मनी. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची वृत्ती परत देण्याची जर वृत्ती नसेल तर आपण त्याला सहसा देणं टाळतो. एकदा देऊन बघतो, दोनदा देऊन बघतो, तिसऱ्यांदा देताना नेहमी आपण काय करू शकतो, विचार करतो. फॉर हिज ऑर हर मदर इज ओनली ब्रेडविनर अँड हिज हर फादर व्हेरी सिक. बघा, ज्यावेळेस तिचे जे वडील किंवा आई जी आहे ती खूप एक विनर आहे, ब्रेड विनर आहे, बट हिज हर फादर व्हेरी सिक. पण तिचे जे वडील आहे ते काय आहे, आजारी आहे. त्यावेळेससुद्धा आपण काय करू शकतो, मदत करू शकतो. अँड व्हेन शी कम्स टू कॉलेज ओनली टू मीट फ्रेंड्स अँड सोशलाइज. जर एखादा व्यक्ती फक्त कॉलेजमध्ये येण्यासाठी, फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर तो फक्त फ्रेंड्सना भेटण्यासाठी आणि सोशलायझेशन करण्यासाठी येत असेल तर त्या व्यक्तीला आपण मदत करत नाही. तर हे आपले व्ह्यूज झाले. डू यू लेंड टू मनी और टू गिव्ह रिझन. इन आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी वी सी इम्पॉर्टन्स ऑफ मनी, मनी स्पेंड ज्युडिशियसली, गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड अँड मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हेंट्स. And last one is, do you lend money to your friends and give reason. So तुम्हाला ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सांगतासुद्धा आल्या पाहिजे, त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. कारण का, जे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स असतात ह्याच्याद्वारे आपण ते व्यवस्थितपणे सोडवू शकतो. त्याच्याबद्दल आपल्याला लिहिता येतं. इंग्लिश शिकणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे, आपल्या स्वतःला आपल्याला एक्सप्रेस इंग्लिशमधून करता आलं पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी वाटतात, एखादी पोयम असेल, एखादी प्रोज असेल, एखादी नॉव्हेल असेल, तर ती आपल्याला सांगता आली पाहिजे. किंवा आपलं मत जे आहे, राईट, युअर ऑन ओपिनियन अबाउट एनी नॉव्हेल, प्रोज, पोएम. ओके, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं मत जे आहे तेच महत्त्वाचं आहे आणि त्याला तुम्ही स्कोरिंग करू शकता. जर तुम्ही तुमचं मत लिहिलं ते अपेक्षित आहे. बघा, तुमचं मत लिहिण्याला अपेक्षित आहे. तुम्ही दुसऱ्या गळ्याचा वापर करता किंवा कशाचा, त्यापेक्षासुद्धा पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्ही स्वतःचे एक्सपिरियन्स लिहिता आले पाहिजे. नेक्स्ट, सो आता आपण पोएमला सुरुवात करूया. बघा, फर्स्ट the poet's information given here on the page number 122. So William H. Davis 1871 to 1940. 1871 to 1940. 1871 ते 1940 विल्यम जेम्सचे जे 1871 ते 1940पर्यंत. बघा, जन्म जो आहे तो 1871मध्ये झाला, मृत्यू जो आहे 1940मध्ये झालेला आहे. कालावधी दिलेला आहे, पिरियड्स ऑफ विल्यम एच डेव्हिस. सो विल्यम एच डेव्हिस वॉज वेल्श पोएट अँड रायटर. सो ही स्पेंड सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ tramp or hobo in the United Kingdom and the United States. So he was Welsh poet, writer and spent significant part of his life. त्याचे महत्त्वाचे जे दिवस आहेत जीवनातले ते त्याने कुठे घालवले आहेत, ॲज अ ट्रॅम्प और होबो in the United Kingdom and the United States. So he became as a peddler and street singer in England. After several years wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. So first published volume, The Soul's Destroyer. The name of this volume, The Soul's Destroyer and Other Poems. So the poem tells us about rich man who wants to be a poor man find the real happiness. तर त्या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे बघा, जो रिच मॅन आहे, हू वॉन्ट्स टू बी, त्याची अपेक्षा काय आहे त्या रिच मॅनची, अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. त्या गरीब लोकांचं जे जीवन आहे त्यांना मदत करून किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारे जो खरोखरचा हॅपीनेस आहे, आनंद आहे, क्षण जो आहे
तो घ्यायचा आहे. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट अवर मनी. आणि हे आपण कधी घेऊ शकतो, कशा प्रकारे घेऊ शकतो, जेव्हा आपल्याजवळ पैसे नसतात आणि ज्यावेळेस आपल्याजवळचे पैसे जातात. वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टन्स द मनी इज. म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, आपल्याकडं ज्या गोष्टी नसतात त्या गोष्टीची कदर असते, ज्या गोष्टी आपल्याकडे भरपूर असतात, इथे एक्झाम्पल मनीचं दिलेलं आहे, त्यांना ती महत्त्वाची वाटत नाही, म्हणजे ते महत्त्व देत नाहीत. At the end, the poet says that now he doesn't have money, he has true friends, though they may be few. जरी त्यांच्याकडे मनी नसतील, म्हणजे तुम्ही समजा तुमचे फ्रेंड्स असतील, जरी सगळे मित्र हे पैसेवालेच असावेत असं आहे का, नाही. जरी त्यांच्याकडे पैसे नसतील तरी तुमचे जे मित्र आहेत ते खरे मित्र आहेत आणि ते कसे आहेत, थोडेच आहेत पण महत्त्वाचे आहेत. मनी बघा, इन धिस passages we gives information about William Davies' life and his opinion about this poem, and he tells about the rich man who wants to be a poor man find the real happiness. Money, when I had money, oh, I knew no joy till I went poor. For many false man as a friend came knocking all day at my door. So trumpet बघा, when I had money, oh, I knew no joy till I went poor. Explanation. William Davies at the very beginning of the poem, money says that he had no happiness. तो आनंदी आहे का, नाही. का नाही, when he had money, कारण त्याच्याजवळ काय आहे, पैसा आहे. He had to keep hidden from those people who pretended to be his friend. For many false men as a friend came knocking at all my door. म्हणजे काही मित्र जे असतात ते ढोंग करत असतात की मी तुझा मित्र आहे, मी तुझा मित्र आहे. कशासाठी, तर त्या आपल्या मित्राजवळचा जो पैसा आहे तो आपला करण्यासाठी किंवा त्याच्याद्वारे काही मार्ग वेगवेगळे अवलंबले जातात. आणि थोडक्यात आपण म्हणू शकतो की अशा उन्हाळ लोकांपासून किंवा ढोंगी मित्रांपासून दूर राहण्यासाठी तो काय म्हणतो, ही स्टेट्स दॅट ही हॅड नो हॅपीनेस वेन ही हॅड मनी. ज्यावेळेस त्याच्याकडे पैसा असतो त्यावेळेस तो आनंदी असतो का, नाही. का नाही, कारण का त्याच्याजवळ पैसा असतो. आणि व्हेन ही हॅड टू कीप इट हिडन फ्रॉम दोज पीपल हू प्रिटेंडेड टू बी हिज फ्रेंड, ही फेल्ट लाईक चाइल्ड हू वॉज गिवन ट्रम्पेट बट टोल्ड दॅट कॅन नॉट ब्लो इट बिकॉज देअर हॅज बीन अ डेथ. म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही ब्लो दिलं आणि त्याला वाजवायला सुद्धा नाही सांगितलं. का सांगितलं, कारण का त्यामुळे काय होईल, डेथ होईल. त्याप्रमाणे माझी स्थिती झालेली आहे. ही वॉज अफ्रेड ऑफ बीइंग चिटेड बाय दोज हू कॉल्ड देमसेल्स हिज फ्रेंड. म्हणजे काही मित्राकडून त्याची फसवणूक केली गेलेली आहे. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे हा त्याने स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ह्या पोएममध्ये किंवा ह्या पोएमच्याद्वारे त्याने तो अनुभव, एक्सपिरियन्स जो आहे तो त्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन द फर्स्ट स्टांजा वी सी दॅट ही सेज दॅट ही हॅड नो हॅपीनेस when he had money, but he had to keep it hidden from those people who pretended to be his friends. He felt like a child who was given a trumpet but told he cannot blow it because there has been death. He was afraid of being cheated by those who called themselves as his friend. Next stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. I dared not speak to lips this first word no. This experience also we see about that he was afraid of being cheated by those who called themselves as his friend. In third stanza, no, the meaning of trumpet we called as a brass musical instrument. It is a musical instrument we called as a trumpet. ट्रम्पेट जे आहे ते कसे आहे, एक
म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे असं पण आपण सांगू शकतो बघा. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तर अशाद्वारे आपण त्याच्यामध्ये बघा सगळ्या एलिमेंट्स त्याच्यामध्ये आले. आता पाहू शकतो की कशा प्रकारे जो पोएट आहे विल्यम डेव्हिसने त्याचा स्वतःचे अनुभव, त्याच्या स्वतःच्या मित्राबद्दलचे अनुभव सांगितले जातात. आणि ज्या संगतीचा परिणाम बघा, संगतीचा परिणामसुद्धा आपल्यावरती अवलंबून असतो, म्हणजे आपल्यावरती होत असतो. आणि तो करून घ्यायचा का नाही कुणाच्यावरती अवलंबून असतो, ते स्वतःवरती अवलंबून असतं. त्याचं किती प्रमाणात आपल्यावरती इफेक्ट होईल याच्याशी संबंधित आपण काहीतरी कार्य केले पाहिजे. आणि तेच कार्य ह्या पोएमद्वारे त्या कवीने केलेलं आहे. आपण त्याला लेखक पण म्हणू शकतो का, त्याने खूप अशा नॉवेल्स लिहिलेल्या आहेत, स्टोरीज लिहिलेल्या आहेत, आणि ॲज वेल ॲज त्याने काय लिहिलेलं आहे अजून तर ड्रामासुद्धा लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल्स कसे सांगितलेले आहेत. He says that there is the information about his life and his friends, and much have I thought of life and seen how poor men's hearts are ever led. So and how their wives do hum like bees about their works from morn till night. So the meaning of hum we called as sing with closed lips. Sing with closed lips. आपण असं सुद्धा म्हणू शकतो गुणगुणणे. बघा, सो ही हॅड पॉन्डर्ड ऑन ट्रू मिनिंग ऑफ लाईफ. त्याने कशावर भर दिलेला आहे, खरोखर म्हणजे सत्य जीवन जे आहे, ट्रू मिनिंग ऑफ लाईफ, जीवनाचा जो खरा आनंद आहे, अर्थ आहे. He has watched how those who do not possess much money are light-hearted and their family life is happy. ज्यांच्याकडे खूप पैसा नाही आहे पण पुरेसा पैसा आहे, त्यांची फॅमिली लाईफ कशी असते, हॅपी असते, आनंदी असते. Poor men are able to laugh easily while the rich are worried. जी पुअर म्हणजे गरीब लोक असतात, माणसं असतात, ते कशासाठी एबल असतात, ते जीवन आपलं जे जीवन आहे ते आनंदाने जगत असतात, लाफिंग म्हणून जगत असतात. बट रिच मॅन ऑलवेज आर वरीड. पण जी श्रीमंत व्यक्ती असतात ते नेहमी कशामध्ये जगत असतात, भीतीमध्ये जगत असतात. आता भीतीमध्ये म्हटल्यानंतर आपण असं पण सांगू शकतो, एक्झाम्पल्स देऊ शकतो बघा त्याच्यामध्ये. आता एक्झाम्पल आपण कुठलं देऊ शकतो, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती गरीब असेल तर त्याच्या मालमत्ता जाण्याची, गमावण्याची काही त्याला भीती असते का, नाही. तो प्रत्येक क्षण जो असतो तो आनंदाने जगत असतो. त्याचप्रमाणे इन अपोजिट वर्ड्स लाईफ ऑफ द रिच मॅन, he is worried about his family, about his money, and like his hearts, how poor men's heart are ever light, how their voice do hum like bees. So poor men are, this makes the poet wonder that it is the rich who should experience poverty and not the poor who would become rich. Not poor who should become rich. आता जो रिच मनुष्य आहे त्याला who should experience poverty. आता कुणाला दारिद्र्याची जास्तीत जास्त अनुभव आलेला आहे, श्रीमंताला आलेला आहे का गरीबाला आलेला आहे. श्रीमंताला तर येणार नाही पण गरीबाला आलेला आहे. तरीसुद्धा जो पुअर मॅन आहे तो कधी श्रीमंत होण्याचे दिवस स्वप्न पाहत नाही. पण जो श्रीमंत आहे, the rich who should experience poverty and not the poor who should become as a rich. So when I hear this poor ones laugh and see the richest one coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. On the last stanza we see, when I had money, oh, repetition of the same line. When I had money, oh, my many friends proved all untrue. When I had money, oh, my many friends
proved all untrue. But now I have no money. Oh, my friends are real, though very few. पण आता माझ्याकडे काही नाही, पैसा नाही आहे. वेन आय हॅड मनी, ज्यावेळेस माझ्याकडे खूप पैसा होता, गडगंज संपत्ती होती, मनी माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. जरी एखादा मनुष्य माझा मित्र नसेल तरी तुझा तो का म्हणायचा, मी तुझा खरोखरचा मित्र आहे, खरी नसणारे म्हणजे जे खोटं बोलतात. बट नाव आय हॅव नो मनी, पण आता माझ्याकडे पैसा आहे का, नाही. ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. आता जे माझे मित्र जे आहेत ते खरे आहेत. आणि ते कसे आहेत, जरी ते म्हणजे थोडे असले, फ्यू असले, काही असले तरीसुद्धा ते काय आहेत, रिअल आहेत, खरोखरचे आहेत, ते दगा देणारे नाहीत. हे अगेन्स्ट एम्फसाइजेस दॅट वेन ही वॉज रिच द पीपल हू क्लेम टू बी फ्रेंड वेअर ॲक्च्युली फॉल्स. ज्यावेळेस तो खूप श्रीमंत होता त्यावेळेस लोक म्हणायची मी तुझा मित्र आहे, आणि ही संकल्पना काय होती, सगळी पूर्ण चुकीची होती, फॉल्स होती. हू क्लेम टू बी फ्रेंड वेअर ॲक्च्युली फॉल्स. नाऊ दॅट ही हॅज नो मनी बट ही हॅज रिअल फ्रेंड बट दे आर प्युअर. पण आता त्याच्याकडे काही नाही, पैसा कसाही नाही, कुठलाही नाही, पण त्याच्याकडे आता काय आहे, ही ॲज रिअल फ्रेंड. त्याच्याकडे जे आहेत ते रिअल फ्रेंड आहेत, खरोखरचे मित्र आहेत. बट दे आर फ्युअर, पण ते कसे आहेत, थोडेसेच आहेत, हातावर मोजक्या इतकेच आहेत. म्हणजे विल्यम एच डेव्हिस खरोखर म्हणजे जीवनातील सत्य जे आहे हे आपल्याला ह्या विल्यम एच डेव्हिस यांच्या मनी या पोएममधून लक्षात येतं. तर यामधून आपल्याला एक मेसेज भेटतो की हाऊ इट इज कन्सर्ड विथ ट्रू हॅपीनेस अँड फॉल्स फ्रेंड्स. आपण जीवनामध्ये आनंद, खरा आनंद कशामध्ये आहे, आणि सेकंड आपण बघू शकतो की चुकीची जी मित्र असतात, फॉल्स फ्रेंड, ते कसे असतात, ते कशा प्रकारे आपला स्वार्थ जाणून घेतात आणि आपला स्वार्थ साधून घेण्यासाठीच ते आपले मित्र बनून राहतात. हे एक्सप्लेनेशन आपण त्या पोएमद्वारे शिकू शकतो. विल्यम डेव्हिस William Davis, he experienced his own experiences. He possesses money and the importance gives to possessing money. The poet tramped around the UK and the USA as experienced life in the simplest form. Then he settled in the UK and wrote poetry, and he says, help us look at the money and how it is concerned with true friends and false friends. ट्रू हॅपीनेस अँड फॉल्स फ्रेंड, कशा प्रकारे ते एकमेकाशी रिलेटेड आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. ऑन द पेज नंबर 123 you can see brainstorming activity. A1, first, money does not mean everything in life. Discuss with your partner and justify the statement by giving example and take help of the following points. बघा, मनी डज नॉट मेक एव्हरीथिंग लाईफ. पैसा हा जीवनातील सर्व काही आहे असं आपण म्हणू शकतो का, नाही. डिस्कस विथ युअर पार्टनर्स, आणि हे आपण डिस्कस कोणाबरोबर करायचे आहे, तुमचे जे फ्रेंड्स आहेत, पार्टनर्स आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कस करू शकता. अँड द स्टेटमेंट बाय गिविंग एक्झाम्पल्स, आणि जे तुम्ही स्टेटमेंट देणार आहे, एक्झाम्पल्स देणार आहात, टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स, आणि तुम्ही काय करू शकता, खाली दिलेल्या पॉईंट्सचा त्याच्यामध्ये समावेश करू शकता. बघा, फर्स्ट, मनी कॅन नॉट गिव्ह युअर इंटरनल हॅपीनेस. पैसा जो आहे तो काय देऊ शकत नाही, इंटरनल हॅपीनेस म्हणजे आत्मिक समाधान जे आहे ते आपल्याला देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, सो फर्स्ट यू नो द टर्म व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॅपीनेस. आपल्याला सगळ्यात अगोदर आनंदी राहणं किंवा आनंदी असणं याची संकल्पना जी आहे ती समजून घेतली पाहिजे. हॅपीनेस इज इन द माइंड. इफ अ पर्सन इज सॅटिस्फाईड विथ व्हॉट इज ऑन हँड or he is happy. Rich clothes, gold, expensive food, servant may all be available, but the owner of this may still be sad and lonely. So happiness is in the mind. जरी कितीही पर्सन सॅटिस्फाय असला, समाधानी असला,
पण तो आत्मीय समाधानी नसला म्हणजे तो रिच असेल, त्याचे क्लोथ्स जे आहेत, कपडे जे आहेत ते रिच आहेत, गोल्ड आहे त्याच्याजवळ, एक्सपेन्सिव्ह फूड्स आहेत, सर्वंट्स आहेत, मे ऑल बी अवेलेबल बट द ऑनर ऑफ दिस मे स्टील बी सॅड, वी कॉल लोनली, दिस कॉल्ड ॲज अ अनहॅपीनेस. सम आर हॅपी टू मेक म्युझिक, अनादर मे क्रिएट आर्ट ऑर राईट. काही जण हॅपी कसे बनतात, तर काही जण काय करतात, एखादं म्युझिक लावून हॅपी बनतात, म्हणजे गाणं लावून हॅपी बनतात. अनादर मे क्रिएट आर्ट ऑर राईट, एखादं आर्ट कलाकार काहीतरी त्याची कला असते ती डिझाईन काढून किंवा काही त्याची कला दाखवून तो बनवत असेल. नेक्स्ट वी कॉल्ड ॲज अ राईट, काही जण लिहिल्यानंतर त्यांना आनंद वाटत असेल. आणि अजून आपण म्हणू शकतो ॲज अ हॅपीनेस वेअर देअर इज कॉल्ड बट इन देअर हार्ट्स दे आर हॅपी टू डू व्हॉट दे लव. पण त्यांच्या हार्टशी जे रिलेटेड आहे का, त्यांना जे वाटत आहे ते त्यांना करत आहे, ते आनंद त्याच्यामध्ये घेत आहेत. दे आर हॅपी टू डू व्हॉट दे लव. आणि ते आनंदी कशामध्ये आहे, जे त्यांना करावंसं वाटतं ते करत आहेत. सो मनी इज ओनली मीडियम टू परचेस अवर नीड्स. मनी जे काय आहे एकच माध्यम आहे कशाचं, ज्या आपल्या गरजा आहे त्या भागवण्याचं ते कार्य करत असतं. वन कॅन नॉट गिव्ह मनी अँड बाय अ बॅग्स ऑफ जॉयज. आणि एखादा म्हणला की बाबा रे ही बॅग घे आणि मला आनंद दे, होईल का असं नाही. जॉय कशामध्ये आहे, जॉय इज इन द हार्ट. जॉय हे आपला आनंद जो आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे. मनी कॅन बी स्टोलन बट जॉय कॅन नॉट बी स्टोलन. एखाद्याचा पैसा चोरीला जाऊ शकतो पण आनंद चोरीला जाऊ शकतो का, नाही. आनंदाला असा मुलगा तर जाऊ शकतो पण आनंद जो आहे आपल्या मनातला जो आनंद आहे, इन अवर हार्ट आनंद आहे तो जाऊ शकतो का, नाही. स्टोलन, STOLEN, स्टोलन म्हणजे चोरणे. वन कॅन अर्न मनी बट नॉट हॅपीनेस. आपण सुद्धा पैशाने काय घेऊ शकतो, मनी घेऊ शकतो. पैशाने एखादी कुठली गोष्ट घेऊ शकतो आपण, पैसा हा मिळवू शकतो. पण हॅपीनेस जो आहे तो कशातून कुठून घेता येतो का, नाही. तो आपण स्वतः निर्माण करायचा असतो आणि स्वतः तो करून घ्यायचा असतो. वन कॅन अर्न मनी बट नॉट हॅपीनेस. नो अमाऊंट ऑफ मनी विल सॅटिस्फाय ग्रीड और बाय हॅपीनेस. एखादा मनी म्हणजे कितीही मनी दिला तरी एखाद्याचं पोट भरत नसतं, म्हणजे तो कधीही समाधानी होत नाही. अशी लोक काय असतात, लोभी असतात. आपण म्हणू शकतो ॲज अ ग्रीडी पर्सन, वी कॉल्ड ॲज अ ग्रीडी पर्सन. आपण त्या व्यक्तीनं काय म्हणू शकतो, ॲज अ ग्रीडी पर्सन. सो नो अमाऊंट ऑफ मनी विल सॅटिस्फाय अँड ग्रीड और बाय हॅपीनेस. सेकंड, पुअर मेन नीड गुड नॉट. There is the example of तर अशा प्रकारे जे आपण मनी कॅन नॉट गिव्ह युअर इंटरनल हॅपीनेस. आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. आपल्याला खरोखरच कला जी आपण करतो, एखादं चित्र काढण्याची असेल, एखादं नृत्य करण्याचे असेल, एखादं कुकिंग करण्याची असेल, तर त्या कलेमधून सुद्धा आपण काय करू शकतो, अनएंडिंग हॅपीनेस, आनंद भेटू शकतो आपल्याला. मनी इज शॉर्ट लिव्ड. मनी हा तात्पुरताच असतो. पैसा आहे तोपर्यंत आपले लोक आपल्याजवळ असतात, पैसा नसलेला आपल्याजवळ कोणीही नसतं. मनी कॅन नॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. म्हणजेच काय, मनी जो आहे पैशाने आनंद आपल्याला घेता येतो का, नाही. हां, एखादा कार्यक्रम मोठा करता येईल पण पैशाने जो आनंद आहे तो घेता येत नाही. सेकंड, डिबेट ऑन द फॉलोइंग टॉपिक्स इज कॉल्ड ॲज अ इन अ ग्रुप. आता कुठला टॉपिक दिलेला आहे, मनी इज द सॉल्युशन फॉर एव्हरीथिंग. मनी जो आहे काय आहे, एक सॉल्युशन आहे. कशासाठी, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी. सो कॅन नॉट लिव्ह इंटरनल लाईफ, त्याच्यामध्येच ते येतं बघा. सेकंड, थर्ड, state whether the following statements are true or false. Correct the false statement with the help of the given poem. First, आता खाली दिलेले जे स्टेटमेंट आहेत ते चुकीची आहेत का बरोबर आहेत ते ओळखायचे आहेत. आणि जर चुकीचे असतील तर ते बरोबर कुठले आहेत तर ते आपण पोएमच्या द्वारे अभ्यास करून ती लिहायची आहेत. द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच.
The statement is true or false? So this statement is false. The poet had no joy as long as, म्हणजे त्या पोएटला माहीत आहे की आनंद कशामध्ये नाही आहे. ही वॉज रिच. जो किती आनंद, तो किती श्रीमंत असला तरी तो आनंदी आहे का? नाही. ही वॉज हॅपी व्हेन ही वॉज पुअर. तो केव्हा हॅप्पी आहे, आनंदी आहे, ज्यावेळेस तो गरीब असेल. आता गरीब होण्यासाठी आनंद घेण्यासाठी गरीब व्हावं लागतं का? नाही. आहे त्याच्यामध्ये समाधानी माणसाने असेल तरीसुद्धा तो आनंदी राहू शकतो. द पोएट फेल्ट दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. फॉल्स. ही कुड नॉट टॉक अबाउट हिज मनी. कधीही माणसाने आपल्या स्वतःच्या ज्या दारिद्र्याच्या आहे त्या दुसऱ्यांच्या बरोबर दाखवू नये. सो दिस सेंटेन्स इज फॉल्स. ही कुड नॉट टॉक अबाउट हिज मनी. सी, व्हेन poet had money but he had many true friends. See, when the poet had money he had many true friends. That is the false. When the poet had money all his friends were false one. सगळे जे फ्रेंड्स आहेत ते कसे आहेत? ते चुकीचे आहे. When the poet became poor and he had very few real true friends, and this sentence is true. So the poet became as poor but he had a few real friends. तो जर गरीब असेल तर त्याच्याकडे जे मित्र आहेत ते कसे आहेत? रियल आहेत. राईट अ रिझन फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेल्या खाली दिलेले सेंटेन्स आहेत तर ते फॉलोइंग सेंटेन्समधले त्याला रिझन लिहायचं आहे. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे at the door, poet's door, and poor man's voice hum like bees. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स देऊ शकता. राईट रिझन. फॉर एक्झाम्पल, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द डोर. वेन द पोएट वॉज रिच ही हॅड मेनी कॉलर्स. ज्यावेळेस एखादा मनुष्य रिच असतो बघा, पैसे मागण्यासाठी सगळ्या तिकडेच धावतात सगळेजण. मागायचं असेल आहे त्याच्याकडे पैसे, जावा त्याला मागा. त्याप्रमाणे सो दे क्लेम्ड देअर वेअर फ्रेंड्स. दे वेअर बिईंगली फ्रेंडली बिकॉज ही हॅड मनी. ते का मित्र बनून राहतात? कारण का त्याच्याजवळ पैसा आहे, त्याला काही बोलायचं नाही, नंतर तो खामाला पडेल. दे वेअर नॉट ट्रू फ्रेंड. सच पीपल आर कॉल्ड फेअर विदर फ्रेंड. आणि अशा लोकांना काय म्हणतात? फेअर विदर फ्रेंड. पुअर मेन्स वाईज हम लाईक बीज. बघा, पुअर मेन वॉइस हम लाईक बीज. आता का एक्झाम्पल बघा, कारण का पुअर मेन हॅव नो वरीज. जी गरीब लोक असतात त्यांना कशाची भीती असते का? नाही. दे डू नॉट हॅव टू सेफ गार्ड देअर वेल्थ फ्रॉम लायर्स अँड चीट्स. त्यांना कशाची गरज नाही. त्यांना संरक्षक जे असतात पाहिले त्यांच्यापासून सुद्धा भीती नसते. का नसते? कारण त्यांनी संपत्ती पण कधी पाळलेली नाही, ते कधी खोटे पण बोललेले नाही, त्यांनी कुणाला चीटिंग पण केली नाही. दे डोंट हॅव फॉल्स फ्रेंड्स हू ॲक्च्युली लव्ह हिज मनी. त्यांच्याकडे असे फॉल्स फ्रेंडच नाही, चुकीचे मित्रच नाही आहेत. का नाही आहेत? हू ॲक्च्युली लव्ह हिज मनी. जी खरोखरचे प्रेम कशाला करतात? पैशाला करतात. असे फ्रेंड्स हे त्याचे नाही. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा त्याच्यामध्ये. सो ही इज नॉट चेझिंग वेल्थ अँड आर प्रिटेंडिंग. वाईव्स आर बिझी अँड डू नॉट हॅव द टाईम टू विश ऑर फॅन्सी थिंग्स ऑर गॉसिप्स. आता ज्या वाईव्स असतात, ज्या पत्न्या असतात, त्यांना कशाचं वेळ नाही आहे. म्हणजे त्या नेहमी कशामध्ये असतात? बिझी असतात, व्यस्त असतात. दे हॅव नो टाईम. त्यांना कुठलाही वेळ नाही. कशासाठी? आय विश फॉर फॅन्सी थिंग्स ऑर गोसिप. काही गोसिप करण्यासाठी. सो हॅपी मॅन हॅज हॅपी बिझी विथ वाईफ. सो हॅपी मॅन हॅज हॅपी बिझी विथ वाईफ. Money makes the world go round and explain it in the light of the experience. Money goes around and explain with the light of the poet's experience. So money makes the world go around is a popular saying. It means money is the most important thing in the world, but in money important thing is the world.
बघा काय महत्त्वाचं सांगितलेलं आहे बघा. मनी इज द इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर कुठली आहे? जगामध्ये पैसा आहे. बट इन मनी द पोएट डज नॉट असेप्ट दिस व्ह्यू. ही हॅड मनी, ही कुड नॉट से दॅट ही possessed it. There were many insincere men who said they were friends. जर मनी असेल तर इनसिन्सिअर, जे अप्रामाणिक लोक असणारे, जे फ्रेंड्स म्हणतात की मी तुझा फ्रेंड आहे, तर ते फ्रेंड्स असतात का? नाही. सो कंटेंटमेंट इज द मेन थिंग फॉर बीइंग हॅपी, नॉट वर्ल्डली possession. Lack of money is a problem. We need it for things, the health or education. When all needs are taken care of, and then excess money is not necessary, and money is needed in life, but it is not only important things in life. The poet repeats that the money brought many false men to be near him, but in poverty only a few true friends were within this. This is the example of money makes the world go around. म्हणजे मनी कशा प्रकारे वर्ल्ड गो अराउंड करतं ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे. पुढचं सुद्धा एक्झाम्पल आपण सांगू शकतो. बघा ऑन द पेज नंबर, आपण आता पुढं पाहूया ह्याची उत्तरं. तर ह्याची दिल्या क्रॉस अँड ड्राउन हे शब्द जे आहे विथ द हेल्प ऑफ तुम्ही पाहू शकता. यू राईट डाऊन इन युअर नोटबुक फिगर ऑफ स्पीच. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे फिगर ऑफ स्पीच लिहा. एक्झामिनेशन किंवा पोएमचं ॲप्रिसिएशन आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ते महत्त्वाचं आहे. इन्व्हर्जन, सिमिली, रिपिटेशन, ओनोमॅटोपेया, अँटिथेसिस. नेक्स्ट लेक्चर आपण ग्रामरचं घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे लेक्चर कशाचे आहेत तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू व्हेरी मच.